भारताच्या शेअर मार्केटने नवा उच्चांक गाठलाय। जीडीपी मध्ये अपेक्षेपेक्षा चांगली वाढ झाली आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यात रिझर्व्ह बँकेला चांगलं यश मिळालंय। विदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या मार्केटमध्ये पुन्हा एकदा गुंतवणूक चालू केली आहे। यामुळे डॉलर इंडेक्स खाली आलाय। मात्र एवढ्या सगळ्या सकारात्मक गोष्टी घडून देखील डॉलरच्या तुलनेत रुपयातली घसरण काही केल्या थांबायला तयार नाहीये। भारताचे एक्सपोर्ट्स इम्पोर्टपेक्षा जास्त आहेत। तसेच रिझर्व्ह बँकेने फॉरेन रिझर्व्स वाढवण्याकडे लक्ष दिलंय। म्हणूनच 10 नोव्हेंबरला रुपया 83.49 च्या निच्चांकी पातळीपर्यंत खाली आला। सध्या एका डॉलरसाठी साधारण 83 ते 84 रुपये मोजावे लागतात। रुपया जर आणखी घसरला तर त्याचा कोणत्या सेक्टरवर सकारात्मक परिणाम होईल ते आता जाणून घेऊया। या थीमचा वापर करून गुंतवणुकीसाठी काही शेअर्स निवडता येतील का तेही जाणून घेऊया। रुपया घसरला तर एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांना त्याचा फायदा होतो। भारतातल्या कंपन्या फॉरेन कंपन्यांबरोबर डील करतात। हे डील डॉलरमध्ये असतात। उदाहरणार्थ एका आयटी कंपनीने अमेरिकेतल्या कंपनीबरोबर डील केलं, ज्यासाठी कंपनीला $1,00,000चं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय। ज्यावेळेला हे डील झालं तेव्हा एका डॉलरसाठी 84 रुपये मोजावे लागत होते। समजा वर्षभरात रुपया आणखी घसरला आणि 90 पर्यंत खाली गेला तर कंपनीला $1,00,000 म्हणजेच 90 लाख रुपये मिळतील। या दरम्यान कंपनीचे खर्च वाढणार नाहीत, मात्र रुपया घसरल्यामुळे कंपनीला अतिरिक्त 6 लाख रुपयाचा फायदा होईल। याचा अर्थ रुपया घसरला तर एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांना फायदा होतो आणि रुपया वधारला तर इम्पोर्ट करणाऱ्या कंपन्यांना फायदा होतो। रुपया घसरला तर आणखी एक फायदा होतो, तो म्हणजे इतर देशांच्या तुलनेत आपल्या वस्तू स्वस्त होतात आणि परदेशी ग्राहकांना त्या कमी किमतीत मिळतात। त्यामुळे भारतातल्या वस्तू आणि सेवांसाठी मागणी वाढते। भारतातला आयटी सेक्टर हा सर्वात मोठा एक्सपोर्टर आहे। त्यामुळे रुपया घसरला तर सर्वाधिक फायदा आयटी सेक्टरला होतो। सध्या अनेक लार्ज कॅप आयटी शेअर्स आकर्षक व्हॅल्युएशनला ट्रेड करतात। विप्रो, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा सारख्या लार्ज कॅप शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो। अमेरिका, यूके आणि आफ्रिकेतल्या फार्मा कंपन्यांना भारतातल्या कंपन्या रॉ मटेरियल पुरवतात। त्यामुळे रुपया घसरला तर त्याचा फायदा भारतातल्या फार्मा कंपन्यांना होतो। विशेष म्हणजे निफ्टी फार्मा इंडेक्सने मागच्या 8 वर्ष काहीच रिटर्न दिला नाहीये। फार्मा इंडेक्स 14,000ला ट्रेड करत होता तेव्हा आम्ही फार्मा शेअर्समध्ये तेजी येईल असं भाकीत केलं होतं। त्यानंतर मागच्या 6 महिन्यात निफ्टी फार्मा इंडेक्सने तब्बल 25% रिटर्न दिलाय। हा ब्रेकआउट दीर्घकालीन चार्टवर झालाय। त्यामुळे फार्मा शेअर्समध्ये असणारी तेजी पुढचे 3 ते 5 वर्ष चालू शकते। सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज, झायडस लाइफ, ल्युपिन आणि ऑरोबिंदो फार्मा सारख्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने व्हॅल्यू बाईंग केल्यास आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो। डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर त्याचा भारतातल्या मेडिकल टुरिझमला फायदा होईल। परदेशात मेडिकल ट्रीटमेंट घेणं महाग आहे। त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे ट्रीटमेंटसाठी आपल्यापेक्षा 2 ते 5 पट अधिक पैसे खर्च करावे लागतात। त्यामुळे भारतात येऊन ट्रीटमेंट घेण्याकडे परदेशी नागरिकांचा कल आहे। त्यामुळे भारताला परकीय चलन मिळतं आणि आपल्या लोकांना रोजगार मिळतो। म्हणूनच मेडिकल टुरिझमचा व्यवसाय वाढावा यासाठी सरकार देखील प्रोत्साहन देत आहे। या थीमचा फायदा डॉक्टर लाल पॅथलॅब्स, मेट्रोपोलिस यासारख्या पॅथॉलॉजी कंपन्यांना आणि नारायण हृदयालय आणि ॲस्टर डीएम सारख्या हॉस्पिटल कंपन्यांना होऊ शकतो। डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर त्याचा आयटी, फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टरला कसा फायदा होतो ते आपण जाणून घेतलं। या खूप लॉंग टर्म थीम आहेत, त्यामुळे या शेअर्सचा अभ्यास करूनच दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करा, तरच चांगला रिटर्न मिळू शकतो।